आज आपण गोडाचा एक पदार्थ करणार आहोत जो पारंपरिक आहे, तो म्हणजे लापशी। नमस्कार, वैशालीज इझी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। गव्हाच्या लापशीसाठी आपण घेतलाय गव्हाचा जाड रवा, त्याला दलिया म्हणतात। तो किराणा दुकानात सहज मिळतो। जाड रवा असतो हा। चिरलेला गूळ 1 वाटी घेतलेला आहे। साजूक तूप घेतलेलं आहे, ड्राय फ्रूट्स आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। लापशीसाठी पहिल्यांदा आपण तुपावर रवा भाजून घेणार आहोत। रवा आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण रवा छान खमंग असा भाजतो तेवढी लापशी आपली चांगली टेस्टी तयार होते। रवा आता भाजलेला आहे, रंग पण बदललेला आहे। 1 वाटी रव्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। लापशी करताना आपण जो रव्यामध्ये जे पाणी घालू ते आपण गरमच घालायचं। आणि हा जो रवा आहे तो आपण मऊ शिजवून घेणार आहोत। थोडंसं मीठ घालते। मध्यम गॅसवर झाकण ठेवून आता आपण हा रवा शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटांनी मी झाकण उघडलेलं आहे। मधून मधून पण मी झाकण उघडून हे हलवून घेतलं आहे। रवा शिजलाय चांगला। आता हे जर मिश्रण घट्ट झालं तर तुम्ही यात अर्धा वाटी गरम पाणी घालायला हरकत नाही, कारण हे जर मिश्रण थोडं पातळ असेल तर गूळ पटकन विरघळतो। आता गूळ घातलेला आहे मी। गूळ वितळल्यामुळे लापशी जी आहे ती थोडी पातळ झालेली आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिटं परत शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये दूध घालतेय मी। या पद्धतीने जर आपण लापशी केली तर रवा एकदम मऊ शिजतो आणि लापशी एकदम टेस्टी तयार होते। इथे मी बदाम घातलेत, आपल्याला जे आवडतील ड्रायफ्रुट्स ते आपण घालू शकतो। वेलची पावडर घातलेली आहे। झाकण ठेवून परत आपण 3 ते 4 मिनिटं शिजवणार आहोत। आता मी खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे तुकडे आहेत हे। लापशी आता आपली तयार झालेली आहे। रवा पण
चांगला शिजलेला आहे। लापशीसाठी रवा हा चांगला मऊ शिजवावा लागतो। तूप घातलेलं आहे मी। तुपामुळे लापशीला चकाकी पण येते आणि चव पण चांगली लागते। अशा पद्धतीने गुळाची आणि गव्हाच्या रव्याची लापशी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। ही लापशी आपण कोणत्याही सणाला करू शकतो। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशाली जीजी रेसिपीमध्ये।